काश्मीरच्या पहलगाम इथे झालेल्या हल्ल्याचं पाकिस्तान कनेक्शन समोर आलंय. सीमेपलीकडे या हल्ल्याचं प्लॅनिंग झालं. स्थानिकांसह टीआरएफचे काश्मीरी दहशतवादी आणि लष्कर ए तोयबा यांच्या सर्वांच्या संगमतानं हा हल्ला करून 28 लोकांचा जीव घेतला गेला. या हल्ल्याचा भारतानं बदला घ्यावा अशीच मागणी आता देशभरातून होतेय. शिवाय सैन्याच्या हालचाली थेट माध्यमांकडून दाखवल्या जात आहेत, त्यावर देखील नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जातेय. त्यात आता भारताकडून कठोर पावलं उचलली जात आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलाकडून मोठी कारवाई केली जातेय. दुसरीकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सर्व माध्यमांना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं संरक्षण मोहिमा आणि सुरक्षा दलांच्या हालचालींचं थेट कव्हरेज दाखवण्यास मनाई केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा सल्ला जारी करण्यात आलाय. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथल्या हल्ल्यानं संपूर्ण देशाला हादरवून टाकलंय. मात्र खोऱ्यातील धोक्याची परिस्थिती अद्याप संपलेली नाही. पहलगाम हल्ल्यानंतर आता आणखी एका हल्ल्याची भीती व्यक्त केली जातेय. गुप्तचर संस्थांनी जारी केलेल्या अलर्टनुसार लोकांना लष्कर ए तोयबाच्या धोकादायक मॉड्यूलबद्दल सावधगिरी बाळगण्यास सांगण्यात आलंय. अशातच माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं माध्यमांना सुरक्षा दलांच्या हालचालींचं थेट कव्हरेज करू नका असं सांगितलंय. राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी सर्व मीडिया प्लॅटफॉर्म, वृत्तसंस्था आणि सोशल मीडिया युजर्सना संरक्षण आणि इतर सुरक्षा संबंधित कामकाजाशी संबंधित बाबींवर थेट वृत्तांकन करताना अत्यंत जबाबदारीनं वागण्याचा आणि कायदे आणि नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला देण्यात येतोय. विशेषतः संरक्षण कारवाया किंवा हालचालींशी संबंधित सोर्सच्या आधारावर आलेल्या माहितीवर कोणतेही रिअल टाइम कव्हरेज दृश्यांचं प्रसारण करू नये. संवेदनशील माहितीचं थेट वार्तांकन केल्यानं अनावधानानं विरोधी घटकांना मदत होऊ शकते आणि ऑपरेशनल प्रभावीपणा आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात आणू शकते, असं मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय. मंत्रालयानं कारगिल युद्ध आणि मुंबई दहशतवादी हल्ल्यांसह भूतकाळातील अनेक घटनांची यावेळी आठवण करून दिली, जिथल्या कव्हरेजमुळे अनपेक्षित परिणाम झाले होते. भूतकाळातील घटनांनी वृत्तांकनाचं महत्त्व अधोरेखित केलंय. कारगिल युद्ध, मुंबई दहशतवादी हल्ला आणि कंधार विमान अपहरण यांसारख्या घटनांदरम्यान कोणतंही बंधन न ठेवता केलेल्या कव्हरेजमुळे राष्ट्रीय हितांवर अनपेक्षित प्रतिकूल परिणाम झाले, असंही मंत्रालयानं म्हटलंय. त्यामुळं भारताकडून पाकिस्तानवर हल्ल्याची तयारी सुरू असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. अशात माध्यमांकडूनही योग्य ती खबरदारी घेणंही आवश्यक आहे, असंच सरकारचं म्हणणं आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.